या टीम मधला सगळ्यात मोठा खेळाडू. आता काय हा लवकर आउट होत नसतो, याला आउट करायला मला मैदानात उतरायला लागणार आहे. आणि एकाने सावकाश मंडळीनो, आता तुमच्या समोर लंगडीचा सामना चालू आहे. मुलगा विरुद्ध मुलगी असा सामना रंगलेला आहे. चला हा तसं नसतं याच्यामध्ये. हा आपला गावाकडचा सामना आहे. खेळाडूंची कमतरता असल्यामुळं कोणताही खेळाडू आउट झाल्यानंतर मैदानाच्या बाहेर जाणार नाही, याची बघणाऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे. चला आहे. हा पंचांचा बरोबर लक्ष आहे. चला, कबड्डीचा आवाज आला पाहिजे, पंचांच्या कानामध्ये घुमला पाहिजे. आणि एक्क्यानं फिरून पकडलेला आहे पूजाला, आणि पूजाने एक्क्याला आउट केलेलं आहे. एक्का मैदानाबाहेर. काय म्हणता, दमलो आहे खेळून आम्ही खेळून भरपूर दमलेलो आहे. हा, आता आपण घराकडे निघूया. हा, पण ही जी ओढ आहे, ही जे सण आहेत त्यांच्यामुळं आहे. ती ओढ टिकवण्यासाठी सण टिकवायला लागतील, आणि सणासाठी गावाला माणूस टिकायला हवा. नमस्कार मंडळींनो, मी कोकणी माणूस बाबूदादा. काय समजले मंडळींनो, सगळ्यांना शुभ संध्याकाळ. कालो खायला आलेला आहे, आणि आम्ही आता चाललेलो आहे होलीवर. आज आपल्या होलीचा दुसरा दिवस आहे. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की होलीवर चाललंय, पूर्ण वाडीची होली, मग तिघंच कसं काय? तर काय, मंडळी भरपूर कमी असते. काल पहिलीच होली होती, शेवरा आणायचं होतं, सगळी पूजा सगळा होता, म्हणून वाडीतलं वयस्कर सगळं आलं होतं. आता सगळं तर कामधंद्यावरनं दमून येतात दिवसभर काम करून, त्यामुळे सगळं येत नाही. मग आम्ही पोरा आहो. मी पोरातच जमा आहे, त्यामुळं मी यांच्यासमोर आलं आहे आता होलीवर. आणि पहिलीकडनं कोण आलं तर तुक्यामा, नाहीतर पहिलीकडं म्हणजे वाडी कोठारात पोरगा असा कोण नाही आहे. पोरा हीच आहेत आमच्या इकडे, आहेत दोघं जण टिल्लू पिल्लू. तर त्यामुळे आता आम्ही जाऊन येतो होलीवर. आता तशी मजा करायला आता काही पोरात नाही, त्यामुळे मजा काय करता येणार नाही. होली सजवू आणि थोड्या वेळानं होली पेटवून येऊ. पण आता जाता आहे तर मग आमच्या टायमाला काय मजा करायची ती मी तुम्हाला असं तिथं होली बिली सजवताना बोलून सांगता काय त्या. चला, हो, एक काय श्रेयस आहे. सावकाश. हा इथं नवीन बाण घातलेला आहे, इथनं खाली उतरायला वाट आहे. सगळं आणलावणार आहे. बाकी हा बघ, मीच सरत होता आता. बाकी काय नाही, माचीच आणली आहे ना मेन. मग कशाने करणार आहो? हां, परत डबल कशाला? आता आलेला तर सजवून थोड्या वेळानं मग हे करूनच गेला असता. आणायची नाही हाताबरोबर. आता मोठं कोण आलं तर येतील. ठीक आहे, चला. हे बघा, लगेच पोचलेलं आपण होलीवर. इथं खाली होली आहे आपली. ताशे काय आता नसतात, ताशे आता शेवटला. दररोज काय होलीच्या वाटला आपण नाचत नाही, पहिल्या दिवशी आणि शेवटल्या दिवशी. आता फक्त मधलं 7 दिवस फक्त असा सजवायची, थोडा वेळ टाइमपास करायचा आणि आग लावायची. आता टाइमपास म्हणजे काय असायचं आमच्या टायमाला तुम्हाला सांगतो मंडळींनो. इथं ना आम्ही असंच, आता ही पोरा यायची ह्याच टायमाला यायची, पण त्या टायमाला प्रत्येक घरात एक दोन तरी पोरा होती, म्हणजे शाळेत शिकणारी. कोण अगदी पहिलीपासून तर 10वीपर्यंत हायस्कूलवालं सगळं. आणि त्यात परत आमच्यासारखं असं मुंबईकरीमध्ये सुट्टी बिट्टीला आलेलं शिमग्याला असं, आणि भरपूर जण असायचे. म्हणजे तुम्हाला सांगता प्रत्येक घरात 2 बघले 15-1 पोरं तरी असायची. आणि त्या टायमाला इकडं हा जो आहे ना, हा तोंडा पांढरा दिसतोय का, इथं कबड्डीचं मैदान व्हायचं. इथं एकच खेळ कबड्डी खेळला जायचा. इकडं होली आहे, बाकी इथं काय टाईमपास नाही. हां, अगदी कालू व्हायच्या आधी 3-4 वाजता आम्ही येऊन कधी क्रिकेट खेळायचो. आता ही काजू आहे ना, ह्या वरच्या तोंड्यात, तिथं क्रिकेट खेळायचो. आणि मग संध्याकाळ झाली का मग घरात जाऊन फ्रेश होऊन परत येऊन इथं कबड्डी खेळून होली करायचो. आता इथं काय नाही तसा, कबड्डी खेळायला दोघंच आहेत. मी आपलं सांगत आला, त्यामुळं तशी काय हे नाही. चला, आता आपण होली सजवायला सुरुवात करूया. का चला, ह्या दोघांना जरा हे सावकाश. ही बारकी वरण घ्या, ही अक्की लावायची एक, आणि गावान थांब मी हे राहू दे, थांब मी मदत करतो. थांब. आता हा भारा तसा मोठा आहे, त्याला ओढून काढतो बाहेर. हा बघा, एवढा मोठा भारा आहे, आपल्याला आज हा संपवायचा, पुरा घ्यायचा. काढतो. बघा, आपल्याला शिमगा गणपती सगळ्या सणांची आवड लय असते. अगदी आपण नोकरी धंद्यातनं सुट्टी ॲडजस्ट करून काय वेळी तो जॉब सोडून गावाला येत आहोत. पण ही जी ओढ आहे, ही जे सण आहेत त्यांच्यामुळं आहे. मग ती ओढ टिकवण्यासाठी सण टिकवायला लागतील, आणि सणासाठी गावाला माणूस टिकायला हवा. आता बघा, आम्ही एवढी मोठी वाडी आम्ही तिघंच आहोत. म्हातारा बितार आहेत तर येतील म्हणा, पण पोरा जी हौशीने यायला पाहिजे. तर असं 2 पोरग आणि मी हाय म्हणून. मी नसता तर मी पण मुंबईला असता. आता असो, या इकडं लावून झाला. आता गावात राहिला एक श्रेयस गेलाय. हे
माचीस नाही आणलेली ते आणायला तर आला. हा पिसू पण आले काय? हा या 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 या. नाही इकडे एका बाजूला आपला लावतो म्हणजे जरा उजेड होईल आपल्याला. हा सावकाश रे. तो तिकडे पहिला बाजूला कर. किटूल बिटूल उडल उगाच. हा आता बघा मस्त उजेड झाला आपल्याला. आणि हा जलता ठेव. बघा कोण कोण आले. एका श्रेयस मी आधीच आलेलो होतो. पिसू आले. पूजा नाही आली. चला गावात लावायला सुरुवात. बघा झाली आपली होली सजवून. हा आता एक्का बोलतोय काहीतरी. एके इकडं थांब इकडे उजेडात ये. हा हा आता बोल. आता म्हणजे या उजेडाच्या समोर असा येशील दिसशील इथं या. अरे हिरो आहेस तू माझ्या चॅनलचं या. काय बोलू मी. झाला हा गावात पडला तर लाव परत होलीला. हवं पडला. हवं मध्ये पडला. हवं इथं मध्ये. हा होली सजवून झालेली आहे. हा ही बघा पूजा आली. पूजा हा हा म्हणजे एक आपला अजून वाढलेला. आता आम्ही किती एकूण 4 पोरं आपली शाळेत शिकणारी. 2 मुलगा 2 पोरी आणि मी एक. 5 जण. हा नाही नाही तू फेक. मी तुझा व्हिडिओ काढतो. बघा आता बाबू जर टाकतोय. बरोबर मध्ये जायला पाहिजे ना. हा ओके भाऊ. बरोबर गेला. आता श्रेयस इकडे. श्रेयस माझ्यापेक्षा उंच आहे. हा टाक टाक. नाही रे. नाही नीट बघून हे कर ना. तर मंडळींनो आज या ठिकाणी आपल्या होलीच्या तोंड्यावर तुमच्या मनोरंजनासाठी खास आपली टिल्ली पिल्ली पोरा कबड्डीचा सामना रंगवतायत. तर आपण तुमचा मनोरंजनाचा कार्यक्रम सुरू करतोय. व्हिडिओ बघत राहा. मजा करूया आपण. थोडीशी तर थोडीशी पण आपण. आता बघा ह्या 2 जणी आहेत. हा 2 जण आहेत. मॅच होणार नाही तरी पण एकत्र खेळून एक एक खेळाडू एंट्री टाकील. हा तेव्हा पोरांनी पटापट बघा इथं जरा साफसफाई केली नाही. तयारी झालेली आहे. ए चला लहानपणापासून एंट्री. एक्का लहान आहे ना. एक्का एंट्रीला. आता असू दे. आता पडला तर नंतर एकदा ऍडजस्ट करू. या इकडं. ए तिकडं एंट्रीवाला इकडनं. एंट्रीवाला इकडनं. हा हा बघा. ए दंड कुठं आहे. तर तिथं काठी काहीतरी लाईन मार चांगलीशी. आणि ए तिकडे. हा तो पेटवायचं काम मी करता. तू इथं या एंट्रीला ये. पटकन चालू कर. आपली मंडळी जास्त बघित नाही. पटकन ते नाही पटापट व्हिडिओ बघायला लागतो. चल. हा बघा श्रेयस दंड मारतोय. आणि तिकडे तू टच लाईन मार. तिकडे आउटलाईन बिडलाईन मार मस्त की बोनस बिनस. चल पटापट शॉर्टकट मध्ये. गावाकडचा सामना. हा काय एवढ्या जवळ. असू दे आबा एवढा ठीक आहे. हा लहान पोराव म्हणून लहान मैदान समजून घ्यायला पाहिजे. चल मी अंपायर. हा आणि मंडळीनो ए तयार काय रे. आणि मंडळीनो एका तयार आहे. घे देवाचा नाव फाक घालून सुरुवात. चाल दंडाच्या आतमध्ये. जय बजरंगबली बोल. चाल चनकाय माते की. चला सुरुवात. कबड्डी 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 कबड्डी. ए हा दंड लय जवळ आहे. पटकन पडला. तुम्ही मागं राहा ना. तुमच्या अंदाजानुसार जा ना मागं. किती जागा आहे तेवढी. हा दंड एवढाच आहे. हा आला चाल. शबास एक्के शब्या खदलाव एक्के खदलाव. श्रेयसने धरलेला आहे. आणि एकांश आऊट झालेला आहे. आणि वयाच्या क्रमानुसार पूजाचा नंबर आलेला एंट्री घाला. पूजा माग ये. आबा हा दंड आहे. हा पंचांचा बरोबर लक्ष आहे. चला कबड्डीचा आवाज आला पाहिजे. पंचांच्या कानामध्ये घुमला पाहिजे. आणि एक्क्यानं फिरून पकडलेला आहे पूजाला. आणि पूजाने एक्क्याला आऊट केलेलं आहे. एक्का मैदानाबाहेर जायचं नाही. तिथंच पकडायला राहायचं आहे. जा आऊट नाही व्हायचं आपण. हा चला दुसरी एंट्री. पहिला सक्सेसफुल रेड घातलेले पूजाने. कबड्डीचा आवाज अगदीच अरे धरलेला आहे. हा सांभाळून पकडायचा आहे. हात बीत पकडा. हा पूजा झाली. आता प्रिसिताचा नंबर. आपल्या ह्या 4 पोरांमध्ये श्रेयस मोठा आहे. त्याचा नंबर शेवटला आहे. प्रिसिता कबड्डीचा आवाज आला नाही तर तुला बाद ठरवण्यात येईल. अरे एक्काने मोठ्या बहिणीला धरलेला आहे. ह्याच्यामध्ये एक्का आणि प्रिसिता आपले सख्खे भाऊ बहीण आहेत. त्याच्यानंतर पूजा आपली माने आहे. आणि श्रेयस शिंदे आहे. चला हा तसं नसतं याच्यामध्ये. ह्या आपला गावाकडचा सामना आहे. खेळाडूंची कमतरता असल्यामुळं कोणताही खेळाडू आऊट झाल्यानंतर मैदानाच्या बाहेर जाणार नाही. याची बघणाऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे. चला आहे. तू दंडावरच कुठे गेलतीस. हा दंड इथंच आहे. पुढे जा. तटला इथं जा. इथं मग ए थांबा. आपली आग विजली. पेटवा लवकर. कॉमेंट्री करण्याच्या नादात माझा इकडे लक्षच नाही. आपल्या मैदानात लाईटीची सोय करायची जबाबदारी माझी. अरे ह्या काय करता. एकदाच होली केली हो तुम्ही. थोडं टाका.
थोडा थोडा टाका, वाट लावलीन. छे आता हा पेटला तर सगळाच पेटल एकदाच. तसं नाही ग, हात पटकन ह्या उजेडात पटकन खेळा, मी बघता मला जो हाय हाय बरोबर आहे. ये चल ये आवाज कबड्डी आवाज आला पाहिजे, कबड्डी आवाज आला. एका मैदानाच्या बाहेर येतोय तिकडं. हो एका बांधाकडो श्रेयस बांधाकडो तिकडं त्या बाजूलाच खेळायचं आहे, त्या बाजूलाच खेळायचं आहे. शाबास शाबास शाबास, बाय आउट करायचं आपल्याला. हा धर नाही दंडावरच फिरवलेला श्रेयसनी आणि प्रिसिदा बाद. आणि आता नंबर आलाय श्रेयसचा, आपल्या या टीम मधला सगळ्यात मोठा खेळाडू. आता काय हा लवकर आउट होत नसतो, याला आउट करायला मला मैदानात उतरायला लागणार आहे. आणि एकाने सावकाश एकेने सक्सेसफुली डॅश केलेला आहे श्रेयसला आणि श्रेयस आबाद झालेला आहे. नाही पोचला, हात पोचलेला आहे. रिप्ले. हा इथं होता. ओके चला ये बाय राहू दे चला येत आहे ना ही रेड कॅन्सल. परत रिस्टार्ट. हा शाबास. काय म्हणतो ए असं नाही असं नसतो धरायचा, नीट धरायचा असतो. पाय बी पकडायचा तर तिघांनी मिळून पडा. टीम वर्क कम ऑन. शाबास टीम वर्क. जर या मोठ्या खेळाडूला तुम्ही लहान तिघांनी पकडला तर बाबूदादाकडून तुम्हाला बक्षीस असणार आहे. आणि पकडलेला आहे, आउट केलेला आहे. शाबास. आणि आपली लाईट पण मैदानाची लाईट असं नाही आउट झाला की आउट. दम गेला की आउट. बाद आहे पंचाने बाद दिलेला आहे. हा चला झालेला आहे. इकडे पेटवून घ्या. चला सगळे खेळाडू आउट झालेले आहेत. आता मी एक एंट्री टाकणार आहे आणि सगळे खेळाडू मला आउट करणार आहेत. फक्त मी सिनियर खेळाडू असल्यामुळे माझी काही शूटिंग बिटिंग होणार नाही. चला मैदानात तिकडं मी येतो. हा मी असं कॅमेरा ऑन करून देतो. हा येतो मी बरोबर. बघ मंडळी नो मी रेड घालताय. कबड्डी एका आउट. कबड्डी धरलीन मला. ओके बस आराम. आग मजा आली. बारकी आहेत पण लई म्हणजे अशी चिकट आहेत. पकडली मला लगेच. थोडा टाक आपल्याला पुरवायचं आहे अजून. किती वाजलं थांबा, टाइम किती झाला बघूया. चला मंडळींनो कबड्डीचा सामना संपलेला आहे आणि आता काय आहे, काळ बदललेला आहे, तसा आपल्या पोरांचे खेळ पण बदललेले आहेत. त्यामुळं आपण त्यांच्या नवीन खेळांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आता पोरा काहीतरी त्यांचा नवीन लॉकिंग पॉपिंग काहीतरी गेम खेळतायत, तो मी जरा त्यांना शूटिंग करतो, तुम्हाला दाखवतो. आणि त्यांचा खेळ कसा आहे मी पण जरा बघतो, काहीतरी नवीन शिकायला मिळेल आपल्याला. हा असा मध्ये मैदानात कालोख येतो कारण लाईटची जबाबदारी आपल्यावरच आहे. हा काय असतं. हा म्हणजे असं पकडून झालं का धावायचं काय. मैदानाच्या बाहेर नाही, मैदानातच खेळायचं आहे. हा मैदानाच्या बाहेर नाही. अरे ऐका ऐका तिकडं समोर राहा, तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. हा तुमचा लॉकिंग पॉकिंग काय तर गेम मला समजला नाही. हा त्यापेक्षा एक काम करा, सोप्पा खेळ सांगता. क्रमानुसार लंगडी खेळा. एका लहान आहे, पहिला राज्य एकावर. हा जरा ह्याच्यात गवत टाका कोणतरी पटकन. 2 खेळाडू धावा किंवा एक मैदान लहान आहे, एक खेळाडू धावा. हा तुम्ही तोपर्यंत इथं आग लावित राहा. हा नाही थांब. पूजा धावणार, एका पकडणार, तू पिसू बस. हा मी 1 2 3 बोललो का स्टार्ट. तुम्ही आगीचा जबाबदारी घ्या. हा जास्त नका हलू जाऊ दे. हा स्टार्ट. मंडळीनो आता तुमच्यासमोर लंगडीचा सामना चालू आहे. मुलगा विरुद्ध मुलगी असा सामना रंगलेला आहे. आणि पूजा मैदानाच्या बाहेर जायचं नाही. एका लंगडी घालतोय, पूजा धावते. आणि बघूया एका किती सेकंदात किती मिनिटात पूजाला पकडतोय आणि पूजा किती वेळ किती मिनिटं मैदानावर नाबाद राहून आपला खेळ चांगला प्रदर्शित करते. बघूया किती छान कॉमेंट्री करतो मी. काय समजली पण मला कॉमेंट्री करता येत नाही. हा आपला अबोल यंत्र मोबाईल आहे, त्याच्यासमोर बोलता, पब्लिकमध्ये मला काय बोलता येत नाही. हा एक्या घाम आला तुला, लवकर. चला चांगला खेळ केलेला आहे दोघांनी. आता हा सामना दमायच्या आधी खेळाडू थांबवायला पाहिजे आणि दुसऱ्या दोघांना संधी द्यायला पाहिजे. बस ओके स्टॉप. आता श्रेयस लंगडी घालणार, प्रिसिता धावणार. नाही नंतर. हा पण तुम्हाला दम पाहिजे ना घ्यायला. हा तुम्ही तो पण आगीवर जा. तुम्ही दोघं आगीवर जा. श्रेयस
रेडी थांब थांब थांब, आग लागू दे. हा? नाही नाही, मुलगा विरुद्ध मुलगी असा आहे ना. नंतर तुझी बारी येणार. हा टाकीत राहा. तुम्ही रेडी? हा, लहान लहान गटाचा सामना संपलेला आहे आणि आता मोठ्या गटाचा लंगडी सामना सुरू होतोय. हा, आजचा असू दे ग, तुम्ही लहान आहोत दोघं म्हणून लहान गट. आजचा विचार करा फक्त, 4च पोराव ना. हा, आता मोठा गट. हा, लंगडी स्टार्ट. श्रेयस आपल्या उंचीचा फायदा घेत अगदी झेपावलेला आहे आणि 2-2 पावला एवढा एक पाऊल टाकून तिला लगेच प्रिसिदाला आउट केलेला आहे. हा, तुम्ही आता आराम करा दोघं. आगीवर जा, आगीवर जा. आता बाजूला हो श्रेयस. आग नाही दिसत लवकर. अरे लाईट गेली, मैदानातली लाईट गेली. लवकर लवकर ना. एक्का दिसत नाही. लवकर लवकर, जास्त पाहिजे. एक्का असताना जास्त पाहिजे उजेड. ओके. हा, मी स्टार्ट करू. स्टार्ट. अरे सावकाश सावकाश. हा, काय ग झाला? काय नाही. हा, चला आता पूजा लंगडी घालते. एक्का धावतो. एक्का मैदानाच्या बाहेर जायचं नाही तर तुला बाद ठरवण्यात येईल. जास्त नुका भडकवू रे, माझा मोबाईल विचलल. हा, आऊट केलेला आहे पूजाने. वा वा वा. चला चला बाजूला, खेळाडूंनी तिकडं त्या उजव्या बाजूला जाऊन पाणी बिनी प्यायचं आहे. टाइम प्लीज. चेंज चेंज. हा, नाही नाही, आता शेवटचा सामना आहे फक्त. नाही, आता श्रेयस धावणार आहे, प्रसिद्ध लंगडी घालणार आहे. तुम्ही आग चालू ठेवा. चला सामना सुरू होतोय मंडळींनो. इथं चालू झालेला आहे सामना. अरे, आणि मैदानाची लाईट जाते. हा हा, ओके ओके ओके. मैदानाच्या बाहेर नाही जायचं आहे. श्रेयस धावतोय, प्रसिद्ध पकडते. बघूया काय. हा 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 हा, गोल गोल फिरतोय आणि प्रसिद्ध मैदानातच जाग्यावर गोल गोल फिरते. पकडायचा आहे पकडायचा आहे. कोपऱ्यात घे. वरडीवर गेला. सावकाश सावकाश. बास बास. मैदानात आपला अडथळा असल्यामुळं ही पकड कॅन्सल. आता आपण इथं खेळांचा सामना सगळे संपवू आणि तुम्ही आराम करा मंडळीनो. आता खेळ संपलेले आहेत. आपण जरा आपल्या तोंडाची बडबड शांत करूया आणि थोड्या वेळानं आपण होलिका दहन करून आपल्या घराकडे जाऊ. फागाला चला. आमची वाघजा शिमग्यात केलं रे उदय. काली कोंबडी पिसाचा बाजे क्या बाजू. चला मागे या मागे या मागे या मागे या. हुऱ्या रे हुऱ्या काळ्या हुऱ्या घेंबो संबोला सोन्याचा हुऱ्या रे उदय. शाबास. चला मंडळीनो, दुसरी होली लागली. घेतली सीपू चप्पल घ्या. हा, आमची ना उद्या आज आमट्या नाही के वाजवाया. आज चांगला उजेड होता आणि आपण पोरा टाइमपास असू द्या. खेळलेला भरपूर. उद्या आमट्या भरपूर वाजवू. हा, उद्या पण खेळू. चला चला आता मंडळींनो. हा, बोला बोला मंडळीनो, बोला काय म्हणता. दमलो आहे खेळून खेळून. आता आम्ही खेळून भरपूर दमलेलो आहे. हा, आता आपण घराकडे निघूया. हा, चला चला. अजून कोण काय बोलतय? बोल बोल प्रिसिता बोल. अरे बोलायला शिका. मी पण असंच घाबरावतो पहिला, पण हा आता मला सवय झाली बडबड करायची. पूजा बोल. काय तुला खेळून कसं वाटतंय? खेळू एकदम छान वाटतंय. मला लंगडी खेळायला जाम मजा येते. हा, मला माहिती होता म्हणूनच मी मुद्दाम लंगडी चालू केली. मला कबड्डी खेळायला भरपूर मजा तुला येते. कबड्डी खेळायला भरपूर मजा येते ना. चला ठीक आहे. चला आता यंदाचं तुमचं खेळ बघितलं. पुढच्या वर्षी शाळेतल्या सगळ्या खेळांमध्ये तुम्ही टॉप यायला पाहिजे. बाबा आता तुम्हाला होलीच्या तोंडात ट्रेनिंग दिलं नाही, काय समजले. चला हो, चला आपण आता निघूया. चला मंडळीनो, आता आम्ही घरात जातो आणि तुम्ही असंच आमचा व्हिडिओ बघित राहा आणि आपल्या अस्सल कोकणी चॅनलला सबस्क्राइब करा. काय समजली शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा विसरू नका. टाटा बाय बाय.